नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. आरंभ सपनाला घेऊन तिच्या घरी आला. मिस्टर जोशी हॉलमध्ये एकटेच बुद्धिबळ खेळत बसले होते. अरे आलात तुम्ही, कशी झाली पार्टी? ऑसम, सपना सोफ्यावर बसून बोलली. मी तुझ्यासाठी पास्ता बनवतो. आरंभ सपनाकडे पाहून बोलला आणि किचनमध्ये गेला. मिस्टर जोशींना खूप आश्चर्य वाटलं. एका दिवसात एवढा फरक? मिस्टर जोशी सपनाला बोलले. या बाळासाठी करतोय, सपना हसून बोलली. चांगलंय, त्यानिमित्तानं तुम्ही दोघे पुन्हा जवळ येत आहे. बस आता तू कुठलाही गोंधळ घालू नकोस. आरंभ आणि त्याची फॅमिली खरंच खूप रॉयल आहे. तुझे सगळे कारनामे बाजूला सारून त्यांनी तुला स्वीकारले. नशिबानं तुला पुन्हा त्या फॅमिलीमध्ये जाण्याचा चान्स मिळालाय सपना. पुन्हा मूर्खासारखं वागून हा चान्स घालवू नकोस. मिस्टर जोशी तिला दम देत बोलले. येस डॅड, मी मागे ज्या काही चुका केल्यात ना ते आता पुन्हा करणार नाही, ती बोलली. गुड गर्ल. आणि तू पुन्हा जर त्या चुका केल्यास तर मी तुला कधीच माफ करणार नाही, ते तिला धमकीवाजा सुरात बोलले. पास्ता इज रेडी. तेवढ्यात आरंभ एका बाउलमध्ये तिच्यासाठी पास्ता घेऊन आला. वाव, थँक्यू बेबी, ती अगदी खुश होत बोलली. हे तुझ्यासाठी नाही, माझ्या बेबीसाठी आहे. हाऊ मीन? बघितलं डॅड, सपना गाल फुगवून बोलली. यात मी काहीच बोलणार नाही, कारण मलाही तुझ्या आईपेक्षा तुझी जास्त काळजी होती, मिस्टर जोशी हात वर करून म्हणाले. सी, आरंभ हसत बोलला आणि तिनं नाक मुरडत खायला सुरुवात केली. ओके अंकल, आता मी निघतो, बराच उशीर झालाय. सपना, उद्या आपण राजस्थानला निघणार आहोत, तयार राहा. उद्या? सपना आश्चर्यानं बोलली. हो, दाजीसांनी सांगितलं होतं तसं. येस आय नो, बट 2 दिवसांनी जाऊयात का? 1 महिना राहायचं म्हटलं तर मला थोडी शॉपिंग करावी लागेल ना. माझ्याकडे सिम्पल इंडियन क्लॉथ्स नाहीत, सपना बोलली. नो प्रॉब्लेम, तिथे तुला हवं ते मिळून जाईल, आरंभ बोलला. ओके बाय. आरंभ तिथून निघाला आणि मिस्टर जोशी पण त्याच्यासोबत बाहेर आले. मला जे काही करायचंय ते उद्याच करावं लागेल, सपना बडबडत तिच्या रूममध्ये गेली. इकडे. आरंभ, मिस्टर जोशी गंभीर आवाजात बोलले. बोला. आरंभही तितक्याच शांतपणे बोलला. मला माहित आहे तुझं सपनावर प्रेम नाही. तू तिची काळजी घेतोयस, तिच्या सोबत आहेस ते फक्त या बाळामुळे, हो ना? मिस्टर जोशी बोलले. येस, यू आर राईट. माझं सपनावर प्रेम नाही. तिने माझ्यासोबत जे काही केलंय त्यामुळे मी तिच्यावर पुन्हा विश्वास ठेवू शकेल की नाही माहीत नाही. पण हे बाळ माझं आहे आणि मी माझ्या फॅमिलीवरती अन्याय करत नाही. त्यामुळे ती कशीही असली तरी आता ती माझ्या आयुष्याचा, परिवाराचा एक भाग आहे. मी तिला कधी अंतर देणार नाही. तुझा प्रामाणिकपणा आवडला मला. या बाळामुळे तुमच्या नात्यात नक्कीच सुधारणा होईल. मी सपनालाही समजावलंय. ती पुन्हा आता असा मूर्खपणा करणार नाही, आणि जर केला तर आय प्रॉमिस यू, त्यावेळी मी तिची साथ देणार नाही, मिस्टर जोशी ठामपणे बोलले. तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे, येतो मी, आरंभ हात जोडून म्हणाला आणि निघून गेला. मिस्टर जोशी बराच वेळ तिथे उभे होते. आतापर्यंत जे काही झालं त्यात आपली मुलगी सगळ्यात जास्त चुकीची आहे हे तर त्यांना मान्य होतं. त्यासाठी ते तिच्यावर खूप नाराजही होते, परंतु तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळामुळे त्यांना तिची साथ द्यावी लागली, शुभांगीची मदत घ्यावी लागली. आपल्या मुलीचं नीट करता करता त्यांनी शुभांगीवरती अन्याय केला होता याचं त्यांना गिल्ट वाटत होतं. त्यामुळे सपनाने आता तरी काही गोंधळ घालून जुळवलेली नाती पुन्हा दूर करू नयेत याची त्यांना भीती वाटत होती. कारण आता जर तिनं काही चूक केली तर यावेळी तिला कोणीही समजून घेणार नव्हतं. इकडे सपनाचे रूममध्ये येऊन तिनं कपडे बदलले आणि सिगरेट ओढत तिनं बंटीला फोन लावला. हॅलो बेबी, काय करतोयस? झालं पॅकिंग? ऑलमोस्ट. तुझ्या मेसेजचीच वाट पाहत होतो, बंटी बोलला. गुड. बरं ऐक, तू उद्या सकाळी केरळला जातोयस. तिथे तुझ्या राहण्याची सगळी व्यवस्था केली आहे. तुझ्या अकाउंटला पैसे पण पाठवलेत. तिथे गेल्यावरती मला फोन कर. ओके बाय. बाय. बंटीसोबत बोलून तिनं लगेच अजून एक फोन केला. हॅलो, एक काम आहे तुझ्याकडे. एक ॲक्सिडेंट करायचा आहे.
मी तुला डिटेल्स पाठवते. हा ॲक्सिडेंट एकदम नॅचरल वाटला पाहिजे. हो, पैसे मिळून जातील तुला. सपनानं फोन कट केला आणि हवेत सिगरेटचा धूर सोडत विचार करत होती. इकडे आरंभ घरी न जाता त्याच्या फ्लॅटवर आला. फ्रेश होऊन तो बेडवरती आडवा पडला. त्यानं मोबाईल घेतला आणि तिचे फोटो पाहत होता. तिचा तो नाराज चेहरा सारखा त्याच्या डोळ्यांसमोर येत होता. मनात नसतानाही तो तिला इग्नोर करत होता, पण फक्त जगाला दाखवण्यासाठी. खरं तर त्याचं पूर्ण लक्ष तिच्यावरच होतं. फोन चालत असतानाच तेवढ्यात जयचा मेसेज आला. झोपला नसशील तर कॉल कर. त्यानं लगेच जयला फोन केला. बोल, आरंभ बोलला. पोचलास का घरी? नाही, फ्लॅटवर आलोय. तिला अजून हर्ट होऊ नये म्हणून ना? हो. असं करणं खरंच गरजेचं आहे का? जय बोलला. हो, त्याशिवाय इतरांना विश्वास बसणार नाही की मी तिच्यावर खूप नाराज आहे आणि तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही गेल्यावर तीही घरी गेली. डिनर केलं होतं ना तिनं? त्यानं विचारलं. नाही. जय, मी तुला तिची काळजी घ्यायला सांगितलं होतं ना? तुझ्यासारखीच तीही हट्टी आहे, जय बोलला. आय नो, तिला पार्टीत उगाच एकटं सोडलं. व्हॉट हॅपन? दॅट ब्लडी आदित्य तिच्याशी खूपच फ्रेंडली होऊन बोलत होता. नक्कीच पुन्हा काहीतरी प्लॅन करत असेल. पण या मूर्ख मुलीला कसं समजवायचं? तिला सगळे चांगलेच वाटतात. मी सोडून तिचा सगळ्यांवर विश्वास आहे. एका भेटीत ती त्याच्याशी इतकी फ्रेंडली झाली की चक्क त्याला मिठी मारत होती. आरंभ चिडून बोलला. आरंभ, तुला एक सांगायचं होतं. आदित्य आणि शुभांगीची आधी 3-4 वेळा भेट झालेली आहे. व्हॉट? शांतपणे ऐक. लोणावळ्याला शुभांगी त्याला भेटली असं म्हणून जयनं त्याला सगळा प्रकार सांगितला. तू मला हे आधी का नाही सांगितलंस? आरंभ रागात येत बोलला. शो तोंडावर होता आणि अशा वेळी डोकं शांत ठेवून पाऊल टाकणं गरजेचं होतं. तुला जर आदित्यबद्दल आधीच कळालं असतं तर तू अजून डोक्यात राग घालून काहीतरी चुकीचं केलं असतंस म्हणून नाही सांगितलं. या सगळ्यात शुभांगीची काही चूक नाही. तिला तर आदित्यची खरी ओळख सुद्धा माहीत नव्हती, जय बोलला. आरंभला लक्षात आलं की शुभांगी सुद्धा पार्टीमध्ये हेच सांगत होती. ती तर त्याच्याशी फ्रेंड या नात्यानं बोलत होती. त्याला माहीत आहे माझ्या आणि शुभांगीबद्दल? हो, मीच सांगितलं होतं शोच्या दिवशी, पण त्यानंतर हा सगळा गोंधळ झाला. प्लीज, यावरून तू अजून काही गैरसमज करून घेऊ नकोस. ओके. आरंभ एक दीर्घ श्वास घेत बोलला. झोप आता, उद्या ऑफिसमध्ये बोलू. उद्या मी नाहीये, सपनाला घेऊन दादिसांकडे जातोय, आरंभ बोलला. तूही तिथेच थांबणार आहेस का? जयनं विचारलं. तिला सोडून 2 दिवसात पुन्हा परत येईल. आपल्याकडे फक्त 1 महिना आहे. जय, तो बंटी लवकरात लवकर सापडायला हवा, आरंभ बोलला. डोंट वरी, मी आपली सगळी माणसं कामाला लावली आहेत, जय बोलला. बाय. आरंभने फोन ठेवून दिला. इकडे मध्यरात्र झाली होती आणि सगळे झोपले होते. आरंभ हळूच शुभांगीच्या रूममध्ये आला. ती बेडवर झोपली होती. तिने चेंजही केलं नव्हतं. शुभांगी, त्यानं हळूच तिला आवाज दिला. तिनं दचकून पाहिलं तर आरंभ तिच्या बाजूला बसला होता. ती उठून बसली आणि गोंधळून त्याच्याकडे पाहत होती. हुकूम, काय झालं? तिनं काळजीने विचारलं. काही नाही, जेवण कर. त्यानं टिफिन उघडला. मला भूक नाहीये, ती नाराजीच्या सुरात बोलली. मला माहित आहे तू पार्टीतही काही खाल्लेलं नाहीयेस. चल, खाऊन घे. सांगितलं ना मला भूक नाहीये, ती डोळ्यात पाणी आणून थोडं रागात बोलली. तो एकसारखं तिच्याकडेच पाहत होता आणि तिला अजूनच राग येत होता. माझ्याकडे असं थंड नजरेनं अजिबात पाहायचं नाही. मी घाबरत नाही तुम्हाला, ती रडक्या आवाजात बोलली. हे तू न रडताही नॉर्मली सांगू शकतेस ना? नाही बोलता येत मला तसं, शुभांगी बोलली. का? त्रास होतोय मला. कशाचा? आरंभ बोलला. माहित नाही. कमाल आहे, तुला त्रास होतोय पण कशाचा हे तुलाच माहित नाही? हो, नाही माहित. मी सांगू? नो, तुम्ही प्लीज जा इथून, ती अजूनच रडत बोलली आणि त्याला बिलगली. खरंच जाऊ? तो गालात हसत बोलला.
हो, ती त्याच्या छातीवर घट्ट चेहरा रोवत बोलली. बरं जाईन, पण आधी हे खाऊन तर घे, तो तिला दूर करत बोलला आणि तिनं नाही मध्ये मान डोलावली. प्लीज, तो विनंतीवजा आवाजात बोलला. मग तिनं डोळे पुसले आणि डबा हातात घेतला. गुड गर्ल, तिच्या गालाला हात लावून तो हसत बोलला आणि तिला एक चमचा पास्ता भरवला. तुम्ही, तिनं खाता खाता विचारलं आणि त्यानं लगेच आ केला आणि मग शुभांगीनं खुश होत त्याच्या तोंडात एक चमचा भरवला. मी काहीच दिवस तुमच्या सोबत आहे आता. मला तुमच्यासोबत खूप छान आठवणी जपायच्यात हुकूम. प्लीज माझ्यासोबत असं वागू नका ना. तुमचं हे वृक्ष वागणं, तुमचं हे बोलणं, ही थंड नजर मला सहन होत नाही. ती त्याच्याकडे त्याचीच तक्रार करत खात बोलत होती आणि तो शांतपणे ऐकत होता. मला त्रास होईल असं नाही ना वागणार, ती त्याचा हात हातात घेऊन बोलली आणि तो हसतच गायब झाला. हुकूम, ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली आणि जागी झाली. तर तिला स्वप्न पडलं होतं. इकडे सकाळी 8 वाजता सपना झोपेतनं उठली. उठल्याबरोबर तिनं फोन चेक केला. त्यावर एका नंबरनं डन असा मेसेज केला होता आणि काही फोटोज होते. ते पाहून तिच्या चेहऱ्यावरती क्रूर हास्य पसरलं. बाय बाय बंटी बेबी, स्वर्गात जाऊन छान आराम कर. तुला तिथे कुणीही शोधायला येणार नाही. मी माझं पूर्ण आयुष्य जगून झाल्यावर तिथे येईन आणि मग आपण लग्न करू. ती बडबडत हसत होती. मला क्रॉस करायचा प्रयत्न केलास, त्याची शिक्षा तर तुला मिळणारच होती. गप्प राहून माझं सगळं ऐकलं असतंस तर मी सांगेन ते केलं असतंस ना, तर तू आज जिवंत असतास. यू आर राईट, मी यूज केला तुझा. कधी माझी शारीरिक भूक भागवण्यासाठी, तर कधी राणीसारख्या मॉडेलला माझ्या रस्त्यातून दूर करण्यासाठी. आता तुझी गरज संपली आहे. मला आरंभ मिळालाय आणि मी त्याची राणी बनवून त्याच्या घरच्यांवरती हुकूम गाजवणार. हुकूम, हा हा, माय गॉड, आता मलाही सगळे हुकूम म्हणणार. वाव, साऊंड्स गुड. हुकूम. ती खुश होत उठली आणि बाथरूममध्ये निघाली. इकडे शुभांगीने तिचं आवरलं. रतनने तिची बॅग हॉलमध्ये आणून ठेवली. आरंभ सरळ एअरपोर्टवर येणार होता म्हणून रतन तिला एअरपोर्टवर सोडायला जात होता. ती सगळ्यांचा निरोप घेत होती. तिने अजयच्या वाकून पाया पडली. खूप अरमान होते की या घरात तुझं स्वागत आरंभची पत्नी म्हणून होईल. तुझ्या रूपात आम्हाला अवनी परत मिळाली असं वाटत होतं. तू या घरासाठी, आमच्यासाठी जे काही केलंयस ते बोलून तुझे उपकार मानून मी तुझा अपमान करणार नाही. कारण उपकार परक्यांचे मानतात. तू आमची आहेस, या घरची आहेस. आजपासून तूही तन्वीसारखीच माझी मुलगी आहेस. तुला कधी काही गरज लागली तर मला या तुझ्या बडे पप्पाला हक्काने सांगायचं. अजय तिच्या डोक्यावरनं हात फिरवत बोलले. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं हो मध्ये मान डोलावली. आंटी, तिनं ताराला नमस्कार केला. मी काय आशीर्वाद देऊ तुला. मी तुझ्यासोबत इतकं वाईट वागले, तुला बेइज्जत करण्याचा एकही चान्स सोडला नाही, तरीही तू मला समजून घेतलंस. सगळ्यांपुढे माझी बाजू मांडलीस. माझी मुलगी, माझा नवरा यांच्या नजरेत पुन्हा माझ्याबद्दल आदर निर्माण केलास. हे घर, इथली माणसं माझी आहेत याची जाणीव माझ्या मनात निर्माण केलीस. तुझे हे उपकार मी कसे फेडू शुभांगी. तारा भाऊक होत बोलली. लग्न होऊन मी या घरात आले ना आणि हा परिवार माझा झाला. माझं नातं फक्त हुकूमशी जोडलं गेलं नव्हतं, तर ते तुमच्या सगळ्यांशी जोडलं गेलं होतं. मी जे काही केलंय ते माझ्या परिवारासाठी, शुभांगी बोलली. गॉड ब्लेस यू, तारा बोलली. तन्वी नाराज होऊन त्यांना पाहत होती. शुभांगी तिच्या जवळ गेली. अभी भी नाराज हो? बहुत. आपने ये ठीक नहीं किया भाभी सा, तन्वी डोळ्यात पाणी आणून बोलली. अभी तुम छोटी हो, जब थोड़ी और बड़ी हो जाओगी ना तो मेरा डिसीजन तुम्हें सही लगेगा, शुभांगी बोली. मत जाओ ना भाभी साहब प्लीज, ती रड़त बोली. मैं इस घर से जा रही हूं, आप लोगों के दिल से नहीं, शुभांगी तिला मिठी मारत बोली. भाभी साहब चले, टाइम हो रहा है, रतन बोला. बाय, अपना ख्याल रखना. शुभांगीनं तन्वीच्या डोक्यावरनं प्रेमानं हात फिरवला. बाय रोजी आंटी, बाय. गॉड ब्लेस यू माय चाइल्ड, रोजी आंटी डोळ्यात पाणी आणून बोलली.
शुभांगीने पुन्हा एकदा सगळ्यांना बाय केलं आणि ती गाडीमध्ये बसली. रतनने गाडी स्टार्ट केली आणि तिला घेऊन एअरपोर्टवरती आला. एअरपोर्टच्या बाहेर आरंभ आणि सपना तिचीच वाट पाहत उभे होते. त्यांच्यासोबत मिस्टर जोशी देखील होते. हाय शुभांगी, सपनानं तिला मिठी मारली. हाय, शुभांगी बोलली. शुभांगी, मिस्टर जोशी बोलले. नमस्ते अंकल, तिनं हात जोडून त्यांना नमस्कार केला. तू खरंच खूप गुणी मुलगी आहेस. तुझ्यासारखी मुलगी देव सगळ्यांना देव. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच मी सपनाला तुझ्या भरवशावर तिथे पाठवतोय. तिची काळजी घे. तुम्ही सपनाची काही काळजी करू नका अंकल, मी तिची काळजी घेईन, शुभांगी बोलली. डॅड डोंट वरी, आम्ही आता फ्रेंड्स आहोत, हो ना शुभांगी, सपना बोलली. हो, शुभांगी हलकसं हसत बोलली. निघूयात, आरंभ सपनाला बोलला. येस, बाय डॅड, सपनाने मिस्टर जोशींना मिठी मारली. बाय, टेक केअर, मिस्टर जोशी डोळ्यात पाणी आणून बोलले. मग आरंभने सपना आणि तिची बॅग घेतली आणि तो सपनासोबत पुढे निघाला. शुभांगी तिची बॅग घेऊन त्यांच्या मागे मागे जात होती. तिथेही मग चेकिंग करून ते प्लेनमध्ये बसले. त्यांच्या सीट्स वेगवेगळ्या होत्या. सपना विंडो सीट जवळ बसली. तिच्या बाजूला आरंभ आणि त्याच्या बाजूला शुभांगी बसली. सपना, इफ यू डोंट माइंड तू इथे बसशील का, आरंभ सपनाला बोलला. वाय, सपना बोलली. आय एम नॉट कम्फर्टेबल हिअर, प्लीज, आरंभ बोलला. सपनाने मग शुभांगीकडे पाहिलं. ओके, सपना उठली आणि आरंभच्या जागेवर बसली. ही तर फक्त सुरुवात आहे शुभांगी. पावलोपावली तुझा होणारा अपमान पाहून मला फार आनंद होईल, सपना मनातच बोलली आणि तिनं आरंभच्या हाताला तिच्या हातांचा विळखा घातला आणि त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. त्यांना तसं पाहून शुभांगीला खूप वाईट वाटत होतं. तिनं मॅगझिन हातात घेतलं आणि त्यातली पानं चाळत होती. पण तिच्या डोळ्यातून बाहेर आलेले अश्रू त्या मॅगझिनच्या पानावरती टपाटप पडत होते आणि ते पाहून आरंभाला स्वतःचाच फार राग येत होता. तिला मिठीत घेऊन रडू नकोस, मी तुझाच आहे, असं त्याला खूप सांगावंसं वाटत होतं, परंतु तो मजबूर होता. तिच्याच अविश्वासामुळे हा प्रसंग त्याच्या समोर उभा राहिला होता. त्यानं रागातच मुठी आवळल्या आणि तो खिडकीतनं बाहेर पाहत होता. अखेर ते हवेलीमध्ये पोहोचले. त्यांना आणण्यासाठी दादिसांनी गाडी पाठवली होती. तिघेही दारात आले. सपना आत पाऊल टाकणारच की दादिसांनी तिला रोखलं. रोको छोरी, दादिसा कडक आवाजात बोलल्या. सपना आरंभकडे पाहत होती. शुभांगीलाही काही समजलं नाही. क्या हुआ मासा, तुलसी बोलली. घर की बहू का स्वागत कैसे करते हैं, ये बात अभी मुझे आपको याद दिलानी होगी, दादिसा सिया आणि तुलसीला रोखून पाहत बोलली. सिया जाओ, आरती की थाली लेके आओ, तुलसी बोलली. जी. मग सियाने शुभांगीकडे पाहिलं आणि आत गेली. दादिसा, सियाने आरतीचं ताट दादिसांच्या समोर केलं. कितने साल हुए हैं तुम्हारे शादी को, दादीने थोड्या चढ्या आवाजात सियाला विचारलं. 7 साल, सिया घाबरत बोलली. तो इन 7 सालों में तुमने हमारे रीति रिवाज नहीं सीखे. सॉरी दादिसा. सिया आरतीचं ताट घेऊन आरंभ आणि सपनाच्या पुढे येऊन उभी राहिली. सियाने सपनाला कुंकू लावतच होती की सपनाने तिला मध्येच थांबवलं. 1 मिनिट दादी, सपना बोलली. क्या हुआ छोरी, ये इस घर की परंपरा है कि नई बहू का स्वागत ऐसे ही किया जाता है, दादिसा बोलल्या. दादिसा, माझी इच्छा आहे की शुभांगीनं माझं स्वागत करावं, सपना शुभांगीकडे पाहत बोलली. सगळे शुभांगीकडे पाहू लागले. प्लीज शुभांगी, तुझ्यामुळे हा दिवस माझ्या आयुष्यात आलाय, सपना नाटकीपणे बोलली. मग शुभांगीने दादिसांकडे पाहिलं. इस घर की बहू का स्वागत इस घर की दूसरी बहू करती है और शुभांगी अब इस घर की बहू नहीं है, दादिसा कठोर शब्दात बोलल्या. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, आता इथून पुढे शुभांगीचा वाईट काळ सुरू झालाय का? पाहूयात पुढच्या येणाऱ्या भागांमध्ये. तोपर्यंत ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.